पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। उद्यापासून महावितरणच्या कार्यालयासमोर उपसरपंच सुभाष डोंगरे हे आमरण उपोषण सुरू करणार आहेत। संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील गावांना वीज पुरवठा पूर्ण दाबानं आणि पूर्ण वेळेत होत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदनं देऊन आणि आंदोलनं करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही। त्यामुळे उद्या सोमवारी 3 मार्चपासून साकूरच्या महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असं निवेदन उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी संबंधित विभागाला दिलं आहे। 1 वर्षापासून साकूर पठार भागामधील मांडव, बिरवडी, जांबूद अशा या सर्व गावांची जांबूद खुर्द या गावांना पूर्ण दाबाने आणि जे पूर्ण दाबाने अशी वीज भेटत नाही, त्या संदर्भात मी महावितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना व तहसीलदार साहेबांना निवेदन दिले असून मी साधारणपणे 27 तारखेला या लोकांना ही माहिती दिली, पण त्याचं मला कोणतंही उत्तर आलेलं नाही। म्हणून मी संपूर्ण पठार भागातील जो लाईटीचा खेळखंडोबा चालू आहे त्यासाठी 3 तारखेस आमरण उपोषण साकूर या ठिकाणी बसत आहे। याचं पाठीमागे असं कारण आहे की मी 1 वर्षापूर्वी साधारण एकदा संगमनेरला उपोषण केलं आणि 2 वेळा साकूरलाही उपोषण केलं। त्यावेळेस या लोकांनी मला लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला लाईट देऊ, काही का महिना 2 महिने लाईट सुरळीत देतात, पण ज्यावेळेस शेतकऱ्याचे माल जोमात येतील त्यावेळेस हे लाईटीचे खेळखंडोबा करतायत। आता लोकांच्या शेतामध्ये अक्षरशः कांद्याची पिके उभ्यानी जळत आहे आणि मोठमोठ्या पाईपलाईन्स साधारणपणे साकूर पठार भागात डोंगरावर नांदूर खंदरबाळ या ठिकाणी 700 ते 800 फूट उंचीवर, त्याचप्रमाणे जांबूद खुर्द या गावात 800 ते 900 फूट उंचीवर, त्याच्यानंतर मुळा नदीवरून खंडरेचीवाडी, रणखाम आणि साकूर, जांभळवाडी या गावांना मोठ्या पाईपलाईन झालेल्या आहेत। परंतु लाईट जर 4 तास असेल तर यांना पाणी जाण्यासाठी 1 तास लागते आणि मग परत या लाईटीमुळे भरणं होत नाही। शेतकऱ्यांनी अक्षरशः कर्ज काढून लाईनी केलेल्या आहेत आणि मग याच्यामुळे लोकांची पिके, कांदा पीक हा मेन पीक आता वाया जाऊ राहिलं आहे। तर लोकांनी पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज कसं फेडावं ही आता लोकांना मरणाची वेळ आलेली आहे। तरी मी आता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना व महावितरण कंपनीला सांगू इच्छितो, आता जोपर्यंत 8 तास पूर्ण दाबाने लाईट मिळत नाही तुमचं आश्वासनसुद्धा मी ऐकून घेणार नाही, पण ज्यावेळेस पूर्ण लाईट चालून दाखवशाल त्याच वेळेस मी आमरण उपोषण मागे घेईन। आणि पाठीमागच्या वेळेस मला तुम्ही लिहून दिलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही मला लिखित दिल्यामुळे माझी स्थगिती दिली होती, परंतु मी आता तसं कोणत्याही प्रकार करणार नाही। तरी महावितरण कंपनीची दक्षता घ्यावी आणि 3 तारखेपर्यंत जर त्यांना करता येत आलं तर सुरळीत 8 तास वीज द्यावी, नाहीतर मी 3 तारखेला सकाळी 10 वाजता साकूर सबस्टेशन या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसत आहे। साकूर पठार भागातील गावांना अनेक दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नाही। याबाबत जांबूद गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी संबंधित विभागाला निवेदनं देत आंदोलनं केली, मात्र या विभागाकडून फक्त खोटे आश्वासनं मिळालेत। त्यामुळे उद्यापासून साकूरच्या महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषण करणार आहे, असं सुभाष डोंगरे यांनी निवेदनातून सांगितलंय। 3 एप्रिल 2023 पासून डोंगरे हे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र महावितरणकडून फक्त आश्वासनांच्या पलीकडे काहीच कार्यवाही झाली नाही। विजयाभावी शेतकऱ्यांचे हाल होत असून आता तरी वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव। डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत। वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण। ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301।